आताचा सर्वात मोठा आणि सर्वात अचूक अंदाज आज आपण बघणार आहोत। निवडणुकीत युती की आघाडी, कोण मारणार बाजी आणि जरांगे कुणाची लावणार वाट। अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे, त्यामुळे रात्रीच खेळ सुरू झालाय। पण आपला नेता मॅनेज होणार नाही असा मराठ्यांना विश्वास आहे की जरांगे पाटील आता मागे हटणार नाही। तुम्हाला काय वाटतंय? पटकन कमेंट करा, मग आपण सर्व्हेचे आकडे बघूया। 2024च्या रणधुमाळीत कोण मारणार बाजी? धक्कादायक आकडे। 30 जुलै 2023 ला इंडिया टीव्ही सीएनएक्सचा सर्व्हे आला, ज्यामध्ये महायुतीला 24 आणि महाविकास आघाडीलाही 24 जागांचा अंदाज वर्तवला गेला। 17 ऑगस्ट 2023 ला टाइम्स नाऊ ईटीजीचा सर्व्हे समोर आला, ज्यात महायुतीला 28 ते 32 आणि महाविकास आघाडीला 15 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला। 7 ऑक्टोबरला इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सचा सर्व्हे आला, यात महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली। आज आलेल्या टाइम्स नाऊच्या सर्व्हेमध्ये महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागांचा अंदाज वर्तविण्यात आला। सर्व्हे वेगवेगळ्या संस्थांनी केलेले असले तरी शेवटच्या दोन्ही सर्व्हेमधलं अंतर हे फक्त 38 दिवसांचं आहे। दोन्ही संस्थांच्या सर्व्हेची तुलना केली तर फक्त 6 महिन्यातच महायुतीच्या 19 जागा वाढत असल्याचं सांगण्यात येतंय, तर महाविकास आघाडीच्या 19 जागा कमी होणार असल्याचं भाकीत वर्तवलं गेलंय। मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार देखील मैदानात असणार आहेत। जरांगे पाटलांचे किती खासदार निवडून येतात हे देखील पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। युतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवणार? जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा? भाजप 31 जागा लढवण्यावर ठाम आहे। शिवसेना शिंदे गट 13 जागा लढवणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। याच जागांवरती त्यांना समाधान मानावं लागणार आहे। चिन्हाबद्दलची लढाई न्यायालयात सुरू असताना आता या आकड्यात मान्यता देत विधानसभेच्या वेळी जास्त जागा देऊ असं या पक्षाला समजवण्यात आलंय, असं वृत्त आहे। काही जागांबाबत महायुतीत अद्यापही चर्चा सुरू आहे। आता काही जागा ज्या ठिकाणी शिंदेच्या शिलेदाराचा पराभव होईल असं भाजपच्या सर्व्हेतून समोर आलंय। 1 नाशिक, 2 रामटेक, 3 रत्नागिरी, 4 कोल्हापूर, 5 हातकणंगले। या शिवसेना शिंदे गटाचे खासदार असलेल्या जागा त्यांचे उमेदवार जिंकू शकणार नाहीत असे भाजपला वाटते। येथे सामोपचारानं तोडगा काढण्यात येतो आहे। या जागांवर होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव। भाजपचा सर्व्हेतूनच हे समोर आलंय। सातारा, सध्या श्रीनिवास पाटील शरद पवार गटाचे या ठिकाणी खासदार आहेत। शिरूर, अमोल कोल्हे हे सुद्धा शरद पवार गटात आहेत, ते सध्या शिरूरचे खासदार आहेत। माढा, रणजितसिंह निंबाळकर सध्या या जागेवर भाजपचे खासदार आहेत। ही जागा अजित पवार गटाला हवी आहे। परभणी, शिवसेनेचे संजय जाधव इथे खासदार आहेत। या जागेसाठी सुद्धा अजित पवार आग्रही आहेत। गडचिरोली, भाजपचे अशोक नेते या जागेवरती खासदार आहेत। ही जागा सुद्धा अजित पवार मागत आहेत। या जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हव्यात। मात्र वस्तुस्थिती लक्षात घेता आणि जिंकण्यासाठी लढायचं आहे हे लक्षात घ्या असं शहांनी पुन्हा एकदा सांगितल्याचं समजतंय। या जागांवर अजित पवार गटाचा विजय होणार नाही असं भाजपला वाटतंय। आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार? शिवसेना उभाटा पक्षाला 48 पैकी 22 जागा देण्यात येतील। या 22 जागांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर, नाशिक, जळगाव, शिर्डी, मावळ, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले आणि सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे। काँग्रेसला 16 जागा देण्याचं निश्चित करण्यात आलंय। त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा मिळालेल्या आहेत। त्यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, माढा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, बीड आणि वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे। जागा वाटपात आणि पक्षांची ही चिचाळी पाहता सर्व्हे कितपत खरा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सर्व्हे सांगतोय शिंदे, पवार, फडणवीस या युतीला 28 ते 39 जागा मिळतील, तर ठाकरे, पवार, काँग्रेस या आघाडीला 9 ते 20 जागा मिळू शकतात।
जरांगे पाटील यांचे उमेदवार काही ठिकाणी दमदार असणार आहेत, त्यामुळे शिंदे, पवार, फडणवीस यांच्या उमेदवारांना त्यांचा फटका बसेल, तर मनोज जरांगे पाटील यांची एक जागा निवडून येईल अशी शक्यता सुद्धा वर्तविण्यात येते. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.